या ठिकाणी पिंपरी चिंचवडमधील रहिवासी सर्जन पहिले असे सन्माननीय डॉक्टर जयंत महाजन सर या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला उपलब्ध झालेले आहेत आणि आपण जी खेळ आणि डॉक्टर ही जी संकल्पना या ठिकाणी मांडतोय आणि त्याची जी पुस्तिकाचं प्रकाशन या ठिकाणी नियोजन करतोय, तर त्याच्या अनुषंगाने सरांच्याकडून आपण त्यांची जी काही बॅडमिंटनची जी खेळाची प्रक्रिया घडत होती त्या अनुषंगाने माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही जवळजवळ एकूण 40 वर्षापूर्वी खेळायला सुरुवात केली बॅडमिंटन. हो. तर त्या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही सर? साधारणतः डिसेंबर 1974 मध्ये खेळायला सुरुवात केली बॅडमिंटन खेळायचं कारण असं की त्यावेळेला पिंपरी चिंचवडमध्ये हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचं बॅडमिंटन कोर्ट जे होतं ते महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मुंबई सोडली तर अत्युत्कृष्ट असं कोर्ट होतं. त्याचं खालती ते फ्लोअरिंग होतं, ते लाकडी होतं आणि असं लाकडी फ्लोअरिंगचं कोर्ट त्यावेळेला अगदी अप्रूव्ह म्हणजे केवळ अशा कोर्टीतले ते बाब होते. माझे वडील स्वतः हे हिंदुस्थान अँटीबायोटिक्समध्येच कामाला होते, त्यामुळे तिथे खेळणं मला सहज शक्य झालं आणि कोर्ट त्यावेळेला उपलब्ध असायचं. ते सकाळच्या वेळामध्ये असायचं. सुरुवातीला सकाळी 6:30 ते 7:30 या ग्रुपमध्ये मी खेळत होतो आणि नंतर 4-5 वर्षानंतर सकाळी 5:30 ते 6:30 या ग्रुपमध्ये त्याच ग्रुपमध्ये जवळजवळ मी साधारणतः 35 ते 36 वर्ष त्याच ग्रुपमध्ये त्याच टाईममध्ये खेळतो. आणि एकच गोष्ट मी अतिशय रेग्युलर पाळत आलेलो आहे ती म्हणजे हा खेळ. हे शक्यतो मी कधी चुकवत नाही. मी अगदी गावाच्या बाहेरच जर असलो तरच मी खेळायला येत नाही. नाही तर क्वचितच असं होतं की बाबा मी या खेळायला गेलेलो नाही. म्हणजे क्वचित प्रसंगी असं व्हायचं की एखादी इमर्जन्सी जर आली तर माझ्या बाहेरच्या डॉक्टरांना सुद्धा एवढं ठरलेलं माहीत होतं की हा प्राणी सकाळी 5:30 ते 6:30 हा बॅडमिंटन कोर्टवरती सापडणारच. तर घरी बोलायला यायच्याऐवजी किंवा घरी फोन करायच्याऐवजी ते लोक मला तिथे बोलवायला यायचे, सर जरा अशी इमर्जन्सी तर तुम्ही येता का. एवढं मी त्या खेळण्याबद्दल रेग्युलर होतो. सर, तुम्ही जे सांगितलं की तुमच्या पहिल्या बॅचचे अजून तुम्ही एकमेव उपलब्ध आहात, त्याबद्दल काय सांगा? आता खरं सांगायचं म्हणजे मी इतके वर्ष खेळतोय, मी लोकांना नेहमी गमतीने नेहमी असं सांगतो, माझे जे पहिले जे ग्रुप्स होते त्याच्यामध्ये जे माझे पार्टनर्स होते म्हणजे 74, 75, 76 मधले ते आपल्या दुर्दैवाने आता हयात पण नाहीत, पण मी अजून खेळतो. म्हणजे ह्या बॅडमिंटनने तुम्हाला दीर्घायुष्य आणि चांगलं आयुष्य असं दिलं असं म्हणता येईल सर? म्हणजे माझी स्वतःची धारणा त्याच्यामध्ये अशी आहे की म्हणजे उत्तम आरोग्य दिलं हे तर खरंच आहे, परंतु सर्वसाधारण त्याचा सगळ्यात मोठा जर फायदा काय झालेला असेल तर आपल्या व्यवसायाच्या धकाधकीमध्ये 24 तासामधला 1-1.5 तास तरी किमान असा गेला पाहिजे की त्या वेळेला आपल्या मनामध्ये तो खेळ सोडून दुसरा कुठलाही विचार नाही आला पाहिजे. हे मोठं उद्दिष्ट मला जर विचाराल त्या खेळामधून मी गाठलेलं आहे. सर, ह्याचबरोबर PCDA ग्रुपमधील पण डॉक्टर्स काही खेळत होते? हो, त्यावेळेला PCDA मध्ये डॉक्टर साळवेकर, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर परस पाटकी, प्रकाश कुलकर्णी असे लोक दर रविवारी बॅडमिंटन खेळायचे. म्हणजे हे रविवारी फक्त खेळायचे? ते फक्त रविवारी खेळायचे आणि क्वचित प्रसंगी त्यांच्याकडे जर काय पार्टनरचे कमी असले तर मला ते बोलवून घ्यायचे खेळायला. निश्चित. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही तुमच्या खेळाविषयी आणि त्याचबरोबर ह्या खेळ आणि डॉक्टर ह्या पुस्तिकेसाठी चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्याबद्दल आभारी सर. आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.